विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला। विधानसभेला ठाकरे गटाला केवळ 20 जागा मिळवता आल्या। यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीमुळे उद्धव ठाकरे हे भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा राजकारणात सुरू झाली। त्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छुपी रणनीती आहे असा दावा स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आमदार रवी राणा यांनी केलाय। उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्व स्वीकारलं आहे आणि आता ते पंतप्रधान मोदीचेही नेतृत्व स्वीकारतील असंही रवी राणा म्हणाले। विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर ठाकरे गटाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत। यावरूनच ठाकरे भाजपच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला जातोय। आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 3 वेळा भेट घेतली होती। यावरूनच जोरदार चर्चा सुरू झाली आहे। अशातच आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी मोठा दावा केलाय। तसेच संजय राऊतांना मोठा झटका बसणार असल्याचेही रवी राणा यांनी म्हटलंय। संजय राऊतांना कल्पना नाही, ते अजूनही अंधारात आहेत। उद्धव ठाकरेंची मोठ्या प्रमाणात छुपी रणनीती देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून सुरू झाली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व उद्धव ठाकरेंनी स्वीकारलेलं आहे। येणाऱ्या काळात पंतप्रधान मोदी यांचेही नेतृत्व ते स्वीकारणार आहेत। त्या दृष्टीने त्यांचे पाऊल टाकणं सुरू आहे। म्हणून संजय राऊतांना असा झटका बसेल की उद्धव ठाकरे सुद्धा भाजपसोबत दिसतील असा दावा रवी राणा यांनी केलाय। दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा नाराज असल्याची चर्चा रंगली होती। त्यानंतर रवी राणा यांनी मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांसमोर खंत व्यक्त केली आहे। आमदार बनून मित्र असलो आहे, मला देखील वाटतं मी मंत्री झाले पाहिजे अशी भावना रवी राणा यांनी व्यक्त केली होती। तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।